नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण आज श्री गुरुचरित्र या प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काय मिळणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. तुमची जेव्हा मनातून इच्छा होईल की आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करावं तर तुम्ही नक्की पारायण करू शकता. तर बघा, तुम्हाला पारायण तर करताय पण तुम्हाला त्याची फलश्रुती माहीत आहे का हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुचरित्रातील पहिला अध्याय. या पहिल्या अध्यायाचं असं महत्त्व आहे की नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन तुमचं मंगलमय होणार आहे. अध्याय दुसरा. करणी बांधा व सर्व रोग बांधा नाहीशी होणार आहे. अध्याय तिसरा. गुरुकोपाचे शमन होणार आहे व व्रताची तुमच्या पूर्तता होणार आहे. अध्याय चौथा. श्रीचन्नाचा दोष जातो व स्वहितांचे रक्षण होते. अध्याय पाचवा. शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय सहावा. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय सातवा. पंचमहापाप सर्व पातके तुमची नाहीशी होतात. अध्याय आठवा. बुद्धिमाद्य नाहीशी होतात. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय नववा. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय दहावा. नवस फळाला येतात आणि चोरीचा आळ तुमचा दूर होतो. अध्याय अकरावा. वांजदोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय बारावा. संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय तेरावा. सर्व प्रकारच्या पोटाच्या वेदी नाहीसे होतात. अध्याय चौदावा. प्राणघातक गंडांतरापासून तुमचे स्वरक्षण होते. अध्याय पंधरावा. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय सोळावा. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय सतरावा. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते. अध्याय अठरावा. संपत्तीचा लाभ होतो. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो. श्रीस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल. नृणी ब्रह्मसंबंध परेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता होते. अध्याय 12. वांझपणा दूर होतो. बाळतनीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिचाच्य बांधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन तुमच्या मनाला मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विज्ञानांचा छळदोषाची निवृत्ती होते. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात. सप्तक सापडतो. अध्याय 29. श्रीछलदोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लागते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते आणि सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 21. पतीवर येणारे संकट विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध पुन्हा नव्याने जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूळ बुद्धी नष्ट होऊन ज्ञान ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात. अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43.
गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो आणि गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन सद्बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते आणि विघ्ने टळतात. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्त होतो. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे तुम्हाला फळ मिळणार. गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य हे दत्त संप्रदायातील 2 मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्तभक्ती ही दुर्लभ असल्याने यांच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा. अगदीच नाही तर नित्य 5 ओव्या तरी चुकू नयेत. बघा, खूप छान अनुभव येतात. आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.